नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज व्हिडिओ आपण जरा वेगळं करणार आहे, मशीनचं करणार नाही। आज आपण व्हिडिओ स्पेअर पार्टचं दाखवणार आहे। म्हणजे आपल्याकडे स्पेअर पार्ट काय काय आहेत किंवा आपण स्पेअर सगळे ठेवतो का आपल्या सर्व मशीनचे, तर ते आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आपण सुरुवात करणार आहे ऑइल पासून। आता कारण कसं होतं, पॉवर विडरला सगळ्यात महत्त्वाचं ऑइल आहे। तर आपल्याकडे सर्व प्रकारचे नाही म्हणलं तर एक 4-5 कंपन्यांचे ऑइल असतात, म्हणजे तुम्ही घ्याल असे ऑइल आहेत त्यामध्ये। तर जास्त करून इन्फिनॉलचं ऑइल आपण विकत असतो। तर यामध्ये 20W40 असेल, 140 नंबर असेल, 1000 नंबर असेल, 90 नंबर असेल, असे ह्या सर्व प्रकारचे ऑइल आपल्याकडे अवेलेबल असतात। त्यानंतर आपण आतमध्ये जाऊया, तुम्हाला आतमध्ये सर्व प्रकारचं मी दाखवतो। ठीक आहे साहेब, नमस्कार शेतकरी मित्रांनो। आता आपण ऑइल तर बघितलेलं आहे। तर आपल्याकडे आता जास्त करून आपण काय विकतो, तर पॉवर विडर असतात, रोटावेटर असतात, मळणी मशीन असतात, परत आपल्याकडे पाचरकुटी असते, असे बरेच मटेरियल आपण सर्व प्रकारचे आपण विकत असतो। आता यामध्ये पॉवर विडर मध्ये तुम्हाला, आता तुम्ही इकडं बघू शकता, ह्या साईडने दाखवतो तुम्हाला। आता इथे सर्व आपण नट बोल्ट वगैरे ठेवलेले आहेत, ह्यात नट बोल्ट आहेत। इकडे पण तुम्हाला प्रत्येक प्रकारचं तुम्हाला नट बोल्ट आपल्याकडे मिळणार आहे। मग त्यामध्ये तुम्हाला किती साईजचा पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला सर्व नट बोल्ट आपल्याकडे असतात। यामध्ये बरेच प्रकार आहेत, यामध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला पिना मिळणार आहेत आपल्याकडे, प्रत्येक साईज नुसार पिन आहे यामध्ये। तुम्हाला ज्या मशीनसाठी पाहिजे त्या मशीनसाठी तुम्हाला जशी पाहिजे तशी पिन मिळते, लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत। हवा एकदम लहान सुद्धा पेन आहेत आणि मोठ्या सुद्धा पण पेन आहेत। अशा प्रत्येक प्रकारचं तुम्हाला पिन, नट बोल्ट सर्व मिळणार आहे आपल्याकडं। यानंतर तुम्ही बघू शकताय आपल्याकडे जास्त करून VST सुद्धा आपल्याकडे बरेच तर आपल्याकडे बरेच आता नट बोल्ट वगैरे सगळं आहेच। तर यानंतर आपण ब्रश कटरचे किंवा सीडरचे सर्व अटॅचमेंट आपल्याकडे आहेत। इथं सीडरचे, मग त्यामध्ये व्हील असेल तुमचं, ते प्लेट असेल साईडची, चंद्रकोर असेल, त्याच्या परत तिचं टोक असेल आपल्या टोकर यंत्राचे, ते सर्व असेंब्ली यामध्ये आहे। त्यानंतर ब्रश कटरचे सर्व अटॅचमेंट आहेत। परत एअर क्लिनर असेल, टँक असेल, परत क्लच असेंब्ली असेल, हे तुम्ही बघू शकताय। टोटल सर्व मशिनरींचे ह्यामध्ये पार्ट आहेत। त्यानंतर सर्व प्रकारचे आपल्याकडे बेरिंग्स आहेत, म्हणजे बेरिंग वगैरे जे लागतात ते सर्व प्रकारचे बेरिंग आहेत अवेलेबल। आता ह्यानंतर आता इकडे तुम्ही बघू शकताय, इकडे सर्व जे आपले पॉवर विडर आहेत त्या सर्व पॉवर विडरचे जे लहान हे आहेत आपले पार्ट्स आहेत, ते सर्व लहान पार्ट्स इथे ठेवलेले आहेत। यामध्ये आता साधारण तुम्हाला अंदाज एका हे सांगतो, ह्यामध्ये आता हे एक बॉक्स केलेला आहे, त्यांनी वेगवेगळे बॉक्स केलेले आहेत। आपल्या सगळं मटेरियल वरती गोडाऊन मध्ये असतं, परंतु सगळे एकत्र इथं ठेवता येत नाही, त्यामुळे थोडं थोडं मटेरियल इथं ठेवलेलं असते। आता ह्या एका बॉक्समध्येच बघू शकता तुम्ही, पिस्टन असेंब्ली आहे, क्रँक रोड असेंब्ली आहे, CR बेरिंग आहे, वॉल ऑइल सील आहे, वॉल गाईड आहे, वॉल कॅप आहे, वॉल सेट आहे, परत पिस्टन रिंग आहे, पिस्टन पिन आहे, फ्यूल इंजेक्टर आहे, फ्यूल पंप असेंब्ली आहे, वॉल क्लिप आहे, परत वॉल स्प्रिंग आहे। असं आता हे एवढं आता 13 स्पेअर फक्त एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत। परत ह्यात 16 स्पेअर ठेवलेले आहेत, म्हणजे प्रत्येक वेगवेगळे असे स्पेअर आपण बॉक्स त्याचे केलेले आहेत। बाकीचा स्टॉक सगळा वरती आहेत, आपण तो पण दाखवणार आहे आपण। आता हे सगळं पॉवर विडरचे अटॅचमेंट आहेत। याच्या केबल तुम्हाला प्रत्येक टाईपमध्ये, तुम्हाला जसे केबल पाहिजे तसे केबल तुम्हाला प्रत्येक टाईपमध्ये मिळणार आहेत। परत हे आपला रोटर आहे, हा आपण स्पेशल रोटर केलेला आहे। आता हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हा S टाईप मध्ये ब्लेड मध्ये आपण हा रोटर केलेला आहे। आता हा रोटर आपण कशासाठी वापरतो, तर रिव्हर्स फॉरवर्डचा रोटर तुम्ही बघितला असेल, त्याला S टाईप मध्ये ब्लेड येतात, त्या पद्धतीनं त्याचेच आपण सेम तसा रोटर आपण पॉवर विडर साठी बनवलेला आहे। हा रोटर सुद्धा आहे, पूर्ण असेंब्ली वगैरे सगळं तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे। त्यानंतर हे झालं। आता यामध्ये आपलं आपण जो प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो शाफ्ट, तो शाफ्ट सुद्धा आहे। हा स्पेशल आल्यासाठी किंवा स्ट्रॉबेरीसाठी हा शाफ्ट तुम्ही वापरू शकताय। हे शाफ्ट सुद्धा आहेत, यामध्ये 2-3 प्रकार येतात। हा 32 mm आहे, 23 mm आहे, 26 mm आहे, असे 2-3 प्रकार येतात यामध्ये। ते सुद्धा शाफ्ट सगळं तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये। त्यानंतर आपल्या मशिनरीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या चेन आपल्याकडे अवेलेबल असतात वेगवेगळ्या। हे मग आता 910ची चेन असेल, 350 साठी असेल, किंवा आपल्या बॅक रोटरीची चेन असतील, त्या सर्व चेन आपल्याकडे अवेलेबल असतात। त्यानंतर तुम्ही बघू शकताय इथे घेर आहेत, हे रोटावेटरचे घेर आहेत। जे आपला जगजित आपण रोटावेटर विकत असतो, जगजित असेल, स्वान असेल, सर्व रोटावेटरचे आपल्याकडे हे घेर अवेलेबल असतात। ह्यामध्ये मग 1000 RPM असेल तुमचा, 540 RPM असेल, ह्या सर्व प्रकारचे घेर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात।
त्यानंतर ज्या पुल्या आहेत, आता ह्या पुल्या कशासाठी असतात, आता नौशेदा वगैरे असतील ज्यांना स्पीड वगैरे हाय स्पीड वाढवायचं असेल, स्पीड आता पुलीवर पण स्पीड वाढवतात बरेच जण, मग त्यासाठी ह्या वेगवेगळ्या पुल्या सुद्धा आपल्याकडे आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये. यानंतर मळणी मशीनच्या सुद्धा सर्व पुल्या आपल्याकडे अवेलेबल असतात. तुम्हाला जसं मग 3 रो मध्ये असेल, 4 रो मध्ये असेल, 5 रो मध्ये असेल किंवा किती इंचीमध्ये पाहिजे असेल तरी सर्व प्रकारचे आपल्याकडे पुल्या सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर जे होल्डर असतात पॉवर विडरसाठी असतील किंवा आपल्या रिव्हर्स फॉर रोटरसाठी असतील, ते होल्डर सुद्धा आपल्याकडे सगळे अवेलेबल असतात. कोणाचा होल्डर एकच तुटला असेल तर पूर्ण शाफ्ट्या बदलायची गरज नाही, तेवढाच होल्डर तुम्ही लावू शकताय. तर त्यानंतर मळणी मशीन, जे मळणी मशीनचे कटर असतात आतमध्ये, ते कटर सुद्धा आपल्याकडे सगळं अवेलेबल आहेत. यामध्ये मग बऱ्याच कंपन्या आहेत, प्रत्येक कंपनीचे आपल्याकडे कटर सुद्धा, स्टड कटर म्हणू शकतो आपण याला, स्टड कटर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात. पीटीओ शाफ्टचे जे क्रॉस असतात ते क्रॉस सुद्धा आपल्याकडे असतात. यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या आहेत, या प्रत्येक कंपनीचे आपल्याकडे क्रॉस सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही वरती बघू शकताय, वरती आपण विक्रीसाठी, आपण आता ब्रश कटर बरोबर अटॅचमेंट देतच असतो, तुम्हाला सर्व अटॅचमेंट माहिती आहेत, पण आपण विक्रीसाठी सुद्धा अटॅचमेंट ठेवलेले आहेत सर्व. मग यामध्ये वॉटर पंप असेल, परत फुल बॉडीचा बेल्ट असेल, परत यामध्ये ट्रिमर असेल, डेरस्टिंग व्हील असेल, ट्रिमर हेड असेल, या सर्व प्रकारच्या असेंब्ली सुद्धा आपल्याकडे आहेत विक्रीसाठी. त्यानंतर तुम्ही अजून बघू शकता, इथं बेल्ट आहेत आपल्याकडे, सर्व प्रकारचे बेल्ट आपल्याकडे अवेलेबल असतात. यामध्ये प्रत्येक फक्त तुमचा नंबर आपल्याला बेल्टचा लागेल, हे सर्व प्रकारचे बेल्ट आपल्याकडे अवेलेबल असतात. तर त्यानंतर आपण जे रोटावेटरला ब्लेड वापरतो भरीसाठी वगैरे, आता ह्यामध्ये सुद्धा 2 प्रकार येतात, एक सिंगल ब्लेड येतो आणि एक डबल बेंड ब्लेड येतो. हा जो आहे हा सिंगल ब्लेड आहे, हा, आणि हा आहे डबल बेंड. हे 2 प्रकारचे ब्लेड येतात, ते सुद्धा सर्व तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे. परत काही रोटावेटरचे जे पीटीओ शाफ्ट असतात, त्या पीटीओ शाफ्टचं समजा योक वगैरे कधी तुमचा गाळा पडला त्याला किंवा क्रॅक गेला तर जे योक लागतात ते योक सुद्धा आपल्याकडे सर्व अवेलेबल आहेत. या योक मध्ये पण 2 प्रकार येतात, एक शेअर बोल्ट वाला येतो, तो सुद्धा आहे. यानंतर तुम्ही बघू शकताय, आता हे सर्व आपलं आता VST आणि जगजित रोटावेटर साठीचं जे मटेरियल आहे ते सर्व आपण ह्या इथं ठेवलेलं आहे. हे बेल्ट वगैरे इथं लावलेले आहेत, केबली सर्व इथं ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. आता स्वान आणि जगजितचे सर्व स्पेअर इथं आहेत. पलीकडे सुद्धा आपले स्पेअर आहेत जगजितचे, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीनं आपल्याकडं आपण ज्या मशिनरीज विकत असतो त्या सर्व मशिनरींचे आपल्याकडे सर्व स्पेअर पार्ट अवेलेबल असतात आपल्याकडे. आता जास्त करून जे रिव्हर्स फॉर रोटावेटर असतो किंवा VST ट्रॅक्टर वगैरे असतात, त्याला जे ब्लेड वापरले जातात 302 नंबरचे ब्लेड, हे सगळ्यात चांगले ब्लेड आहेत. हे ब्लेड सुद्धा आपल्याकडे असतात, किंवा VSTचे सुद्धा ब्लेड वगैरे सर्व प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे आपल्याकडे ब्लेड असतात. किंवा पलटीसाठी लागणारे तुमचे फाळ असू द्यात, त्यामध्ये नट बोल्ट असू द्यात, पलटीचे सर्व मटेरियल सुद्धा आपल्याकडे सर्व भेटतं, कारण पलटी आपण स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करतो, त्यामुळे सर्व मटेरियल आपल्याकडे असते. तर अशाच पद्धतीनं सर्व आपण ज्या मटेरियल किंवा जे आपण मशिनरीज विकत असतो त्या सर्व मशिनरींचे आपल्याकडे स्पेअर पार्ट सगळे अवेलेबल असतात. आणि कोणाला जरी आमच्याकडून जरी मशीन घेतली नसेल, तुमच्याकडे जुनी मशीन असेल, त्या मशीनचं जरी स्पेअर तुम्हाला कुठलं लागलं तरी आमचा नंबर देतो तुम्हाला स्पेअर डिपार्टमेंटचा, त्या नंबरवरती फोन करा. ते तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सपोर्टनं वगैरे किंवा बस पार्सलनं, बरेच बस पार्सल आहे, ट्रान्सपोर्ट आहेत, सर्व ठिकाणी तुम्हाला ते डायरेक्ट पार्सलने पाठवून देतील. तर आपला नंबर घ्या, तुम्हाला नंबर सांगतो. आपले मनोज कोरे म्हणून आहेत, स्पेअर डिपार्टमेंटला आहेत, बरेच एक 10 ते 12 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे स्पेअरमध्ये, त्यामुळे त्यांच्याकडून काही चूक होत नाही. तुम्हाला जो स्पेअर मागाल तो स्पेअर तुम्हाला 100% मिळणार आहे. तर त्यांचा नंबर आहे पहिला 98 900 37 980 आणि दुसरा नंबर आहे 91 45 77 08 08. हे त्यांचे 2 नंबर आहेत, हे तुम्हाला खालती लिहून पण देतो मी. आणि कोणाला काही पाहिजे असेल तरी ह्यांना तुम्ही डायरेक्ट फोन करून मागवू शकताय. अजून काय तुम्हाला अडचण आली तरी माझा तर नंबर आहेच तुमच्याकडे, मला सुद्धा फोन करू शकताय. धन्यवाद मित्रांनो.